नमस्कार. आज मी बनवते पातोळ्या. आज आहे नागपंचमी. त्यासाठी मी पातोळ्या बनवते. आता त्याची तयारी करायला घेते. हे 2 वाटी तांदळाचं पीठ, गूळ 1 वाटी घेणार आहे. हा नारळ फोडून खोवून घेणार आहे. हे बघा कसं पाणी वाजतंय. याला म्हणतात ओला नारळ. ओला नारळाचं खोबरं मी 1 वाटी गूळ, 2 वाटी तांदळाचं पीठ. हा नारळ फोडून घेणार. हे बघा आता हा नारळ मी फोडून किसून घेते आणि नंतर भगवायला घेते. निवडून आणली कारण आज पान काढायला भेटत नाही. नागपंचमी असल्यामुळे कशा झाडांना हे तोडायचं नसतं. त्यासाठी हे काल पानं आणून ठेवली. ही पण केळीची काल पानं आणून ठेवली. आता चांगली धुवून घेतलेली आहे. आता मी ह्याची तयारी करायला घेते. नारळ फोडून किसून घेते, गूळ किसून घेते. नारळ मी फोडून घेतलेला आहे 1 वाटी आणि थोडं किसून घेणार आहे. थोडी लाटणीने अशी, हा मागचा भाग असतो ना त्याला जरा कडक असतं, त्यामुळे ही अशी करून ठेवते. अशी लाटणी फिरून घेतली. आता ही पानं एकदम चांगली झालेली आहे. एवढं मी किसून घेतलंय. पूर्ण हे वरचं किसून घेतलंय. खोबरं किसून घेतलंय. हे गूळ किसून घेतलंय 1 वाटी. पेटून घेतली ठेवते. कढई तापलेली आहे. हा 1 चमचा तूप टाकते. तूप घातलंय. आता याच्यात खोबरं टाकते. खोबरं जरा परतून घेते. बघा बारीक एकदम कसं किसून घेतलंय बघा. हे असं चांगलं बारीक अगदी हलक्या हाताने किसून घ्यायचं. तर हे खोबरं पण झालं. हे आता 1 वाटी गूळ घालते. हे बघा आणि हे सगळं परतून घेते. बारीक गॅसवर हे परतून घ्यायचं. आता हे एकजीव करून घेते. हे आता होत आलंय बघा. छान झालेलं आहे. गूळ पण चांगलं होतं ना. चांगलं खोबरं झालेलं आहे. जायफळ आता याच्यात थोडं किसून टाकते. हे बघा स्वाद अगदी छान येतो त्याने जायफळाने. आणि हा गोड पदार्थ असल्यामुळे त्याला गोड पदार्थ आहे हा, त्याला थोडंच मीठ घालावं लागतं. किती छान झालंय बघा. आता त्याचा कलर पण कसा आलाय बघा. चांगलं भागून घेतो. कलर बदलतोय बघा. चांगलं होत आलं. हे उतरून घेते. कढई ठेवते. कढई मी धुवून घेतली. त्याच्यातच आता हे पाणी टाकते. मी पाणी ठेवलंय. हे पाणी आता चांगलं उकळून आलं. त्यात 1 चमचा तूप टाकते. हे आता पाणी चांगलं उकळलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकते पिठासाठी. हे बघा चवीपुरतं तांदळाचं पीठ टाकते. हे 2 वाटी पीठ टाकते. हे आता चांगलं असं ढवळून घेते. हे बघा आता छानपैकी एकजीव झालेलं आहे. हे पीठ बघा एकजीव होऊन आलंय. 2 मिनिटं झाकून ठेवते. बंद करते आणि हे उतरून घेते. ह्या परातीत हे सगळं मी काढून घेते. 2 मिनिटं झाकून ठेवते. हे बघा आता पीठ हे थंड होत आलंय. आता हे पीठ मी मळून घेते. बरोबर पाणी बिणी व्यवस्थित आम्हाला अंदाज असतो ना पहिल्यापासूनचा तिला किती लागतं ते. असं पाणी व्यवस्थित झालं की नाही. बरोबर व्यवस्थित अगदी झालेलं आहे. थोडं पण पाणी नाही लावलं, काय नाही लावलं. हे बघा छानपैकी कसं पीठ मळून आलंय. तुपाचा हात लावते. हा बघा हे असं तुपाचा हात लावून मळून घेते. बघा जर आपण चिकटलं नाही काय नाही. 2 मिनिटं झाकून द्यायचं. हे असं पाणी आता गरम करायला उकळायला ठेवलं का पीठ. हे बघा कसं होऊन आलंय. खोबरं हे जरा हाताने असं करून घ्यायचं. ते लिंबा एवढेच गोळे करणार आहे. छोटेच गोळे, जास्त मोठे नाही करायचे. असं एकत्र करायचं. हे बघा हे असं करून ह्याला असं दाबून घ्यायचं असं आणि हे दोन्ही एकत्र करायची. बघा अशी हे करून घ्यायची. बघा असा हे गोळा करून घ्यायचा
आणि तो असा पानावर ठेवायचा, तेलाचा हात लावून असं पानाला पण असं तेल थोडं लावून घ्यायचंय बघा, झटकेपट होतं. म्हणजे असा करून घ्यायचा. हे बघा असा करून घ्यायचा. हे असं करून घ्यायचं. हे खोबरं असं खोबरं घालून असं करून घ्यायचं. हे बघा असं खोबरं घालून हे पान असं चांगलं हे करून घ्यायचं. मग खोबरं बाहेर येणार नाही. बघा हे असं करून घेतल्यामुळे खोबरं हे बघा दिसू शकत नाही. हे बघा हे बाहेर निघत नाही खोबरं. हे असं चांगलं दाबून घ्यायचं. हे असे बनवायचे. असा करून घ्यायचा रुंद. तेल लावायचं, मग सरकतो चांगला. हे असं थोडं लांब करून घ्यायचं आणि याच्यात खोबरं असं घालायचं आणि हे असं हे बघा असं जोडून घेतलं ना, आतलं खोबरं अजिबात दिसणार नाही. हे बघा, हे बघा असं सगळे हे बघा असे बनवून घ्यायचे. आता असे मी सगळे बनवून घेते आणि नंतर दाखवते. आता बघा पाणी चांगलं उकळून आलंय. आता मी हे याच्यात शिजत ठेवते. हे 10 मिनिटं फक्त शिजवायला लागतं, जास्त नाही. 10 मिनिटात ते छान होऊन येतात. बाकीचे मी नंतर बनवून घेते. झाकण ठेवून देते. हे आता 10 मिनिटं झालेली आहे. आता मी गॅस घालवते आणि बघा हे बघा असे छानपैकी होऊन आले. थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते. आता हे थंड व्हायला पाहिजे. हे बघा कसे होऊन आले. हे बघा एक पण फुटलेलं नाही. हे बघा छानपैकी असे मी आता हे खोलून घेते. ते मस्त झाले. ते हे बघा कसे पांढरे एकदम शुभ्र झाले छानपैकी. बघा एक पण फुटलेलं नाहीये. हे बघा कसे झाले ते छान अगदी. बघा शुभ्र अगदी झालेले आहेत आणि एकदम लुकलुकीत झालेले आहेत. हळदीची पानं घातल्यामुळे छान अगदी वास येतोय. आणि हे बघा पांढरे धोप अगदी छानपैकी झालेले आहेत. आता तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे बघा कशी लुसलुशीत झालेली आहे. बघा एकदम टेस्टी मस्तपैकी झालेले आहेत आणि नागपंचमीसाठी खास बनवले आहेत. अशा पातोळ्या बनवायच्या आणि त्याच्यावर पैकी असं गरम गरम त्यावर हे छानपैकी असं तूप सोडायचं. असे पातळे बनवायचे. तूप सोडायचं. तूप घातल्यावर अगदी छान टेस्ट येते. असे करा, बनवा तुम्ही बघा. असे तुम्ही बनवून बघा. मी नागपंचमीसाठी ह्या मालवणी पद्धतीने पातोळ्या बनवलेल्या आहेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.